नमस्कार, मी राजन लाड लय भारी कोकण या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आज मी आपल्याला जैतापूरमध्ये घेऊन आलो आहे। जैतापूर श्रीदेव वेताळ मंदिराचा आज वर्धापन दिन आहे आणि हा वर्धापन दिनाचा सोहळा कशा पद्धतीने संपन्न होतो हे आपल्याला दाखवायचं आहे। आपण जर काही कारणानिमित्त गावी पोहोचू शकलो नसाल तर या व्हिडिओच्या माध्यमातून हा संपूर्ण सोहळा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतोय। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट्स करा। चला आमच्यासोबत। आज 11 मे 2024 आहे। सकाळचे 7 वाजले आहेत। मी आपल्याला जैतापूरमध्ये घेऊन आलो आहे। श्रीदेव वेताळ मंदिर, जैतापूरचे ग्रामदैवत श्रीदेव वेताळ मंदिराचा आज 10वा वर्धापन दिन सोहळा आहे आणि हा सोहळा कशा रीतीने संपन्न होतो आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायचं आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट्स करा। आपण आपल्या कामधंद्याच्या निमित्ताने, व्यवसायाच्या निमित्ताने जर बाहेरगावी असाल आणि या सोहळ्याला आपण पोहोचू शकलो नसाल तर या व्हिडिओच्या माध्यमातून या सोहळ्याची क्षणचित्र मी आपल्याला दाखवतोय। नक्की पहा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा। आता आपण श्रीदेव वेताळ मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत। मी आपल्याला सर्वप्रथम श्रीदेव वेताळाचं दर्शन घडवण्याचा प्रयत्न करतो या व्हिडिओच्या माध्यमातून। आमच्यासोबत राहा। या सोहळ्यासाठी आमचे मित्र राकेश दांडेकर, प्रसिद्ध राकेश डेकोरेटर्स यांचं हे संपूर्ण सजावट आहे। खूप छान सजावट आहे, सुप्रसिद्ध डेकोरेटर्स आहेत आणि आमच्या अरे वा, हे बघ ऋतू काय करतो तू? फुलांची वा वा, छान। या उत्सवाच्या निमित्ताने अनेक चाकरमानीसुद्धा गावामध्ये आले आहेत। दरवर्षीप्रमाणे मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे। सकाळचे 7:30 वाजले। सर्वप्रथम मी आपल्याला श्रीदेव वेताळाचं दर्शन घडवतोय। आपण गाभाऱ्यापर्यंत जाऊया आणि आपण दर्शन घेऊया। अतिशय सुंदर फुलांची सजावट केलेली आहे। श्रीदेव वेताळाचं दर्शन घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका। जैतापूरचे ग्रामदैवत श्रीदेव वेताळाचं दर्शन आपण घेतो आहोत। एका दानशूर भक्ताने श्रीदेव वेताळासाठी चांदीचं सिंहासन नुकतंच बनवून दिलेलं आहे। त्या सिंहासनावरती आरूढ झालेला श्रीदेव वेताळ आपण पाहतो आहोत, दर्शन घेतो आहोत। आता थोड्याच वेळामध्ये पालखी प्रदक्षिणेसाठी बाहेर निघणार आहे। मी पुन्हा एकदा तुम्हाला गाभाऱ्यापर्यंत घेऊन जातो। चांदीचं सिंहासन बघा, 2च दिवसापूर्वी हे चांदीचं सिंहासन बनविण्यात आलं आहे। ही पालखी आहे, ही पालखी सजवली जाते। आता थोड्याच वेळामध्ये म्हणजे 5-10 मिनिटांमध्ये ही पालखी प्रदक्षिणेसाठी बाहेर निघणार आहे। सजावट सुरू आहे। बाहेरच्या बाजूला घेऊन जातो या। ते ढोलपथक आलेलं आहे, नाश्ता सुरू आहे। करेल येथील हे ढोलपथक आहे। दरवर्षीप्रमाणे करेल येथे हे ढोलपथक आलेलं आहे आणि आता मागच्या बाजूला आपण आलो आहे। भोजनाची, महाप्रसादाची तयारी सुरू आहे। काही गोव्यावरून आले, मुद्दाम गोव्यावरून आले का? कधी आलात? काय आलात? मस्त एकदम। तुम्ही बरे आहेत ना? रांगोळी सुरू आहे, रांगोळी करते छोटी मनस्वी करमळकर आणि तिची आत्या। मगाशी जी तुम्ही रांगोळी संपूर्ण रस्त्यावरती बघितली होती, या दोघींनी ही रात्रभरात ती रांगोळी काढली होती। चला 8 वाजलेत, पालखी आता बाहेर निघते। हळूहळू सर्व भाविक जमा व्हायला सुरुवात झाल्या आहेत। पालखी आता थोड्याच वेळात बाहेर निघणार आहे। आपणही या पालखी सोहळ्यामध्ये सहभाग घेऊया। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट्स करा। पालखी बाहेर निघाली आहे। श्रीदेव वेताळ महाराज की जय म्हणत ही पालखी आता पालखी प्रदक्षिणेसाठी बाहेर येते। आमच्यासोबत राहा, मी तुम्हाला ही संपूर्ण पालखी प्रदक्षिणा दाखवण्याचा प्रयत्न करतोय। पालखी आता वेताळ मंदिरातून बाहेर पडलेली आहे। आता मदिलवाडा मार्गे ही पालखी एस.टी. स्टँडपर्यंत जाईल। एस.टी. स्टँडवरून पुन्हा एकदा ती वेताळ मंदिरामध्ये येणार आहे। जवळपास अर्धा किलोमीटरचा हा प्रवास आहे, मात्र 2 ते 3 तास लागणार आहेत। तोपर्यंत आमच्यासोबत राहा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सर्व भाविक नटून थटून सजून या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत। विशेषतः महिला भगिनींचा उत्सव पाहण्यासारखा असतो। मोठ्या प्रमाणावरती गर्दी होणार आहे। पालखी प्रदक्षिणेला सुरुवात झाली आहे। वेताळ मंदिरापासून ही पालखी आता निघालेली आहे। चला मी तुम्हाला पालखीसोबत घेऊन जातोय। जैतापूर ब्रिज आहे, हा ब्रिजच्या खालून ही पालखी आता पुढे येते।
ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत नाचत आता पालखी मदिलवाड्याकडे येते. सचिन पवार मुंबईहून आले आहेत, रांगोळी टाकताय. मदिलवाड्यामध्ये पालखी आले. फेटे बांधण्याचं काम सुरू आहे. कोल्हापूरवरून सचिन यादव खास फेटे बांधण्यासाठी बोलवलेले आहेत आणि ते फेटे बांधत आहेत. उत्सवाची शोभा वाढावी यासाठी सर्वजण फेटे बांधून घेत आहेत. भाविकांचा उत्साह सिगेला पोचलाय. वाजत गाजत नाचत आम्ही पुढे जातोय. मी सहभागी होतोय. मदिलवाड्याच्या गाव मांडावरती ही आता पालखी आलेली आहे. इथून पुढे एस टी स्टँडकडे ही पालखी जाणार आहे आणि तिथून वेताळ मंदिरामध्ये जाणार आहे. हा संपूर्ण प्रवास आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचा आहे. व्हिडिओ बघत राहा, लाईक शेअर नक्की करा. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे महिला भगिनींचा उत्साह पहा. जैतापूर मदिलवाड्याकडून आता ही पालखी स्टँडवरती आलेली आहे आणि स्टँडजवळ जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सरबताची व्यवस्था केलेली आहे. सरबताचं वाटप होत आहे. जैतापूरचा राजा मंडळाचे अध्यक्ष राकेश दांडेकर स्वतः जातीनिशी या सर्व व्यवस्थेवरती लक्ष ठेवून आहे. हे म्हणे आम्हाला पण दे रे. सकाळचे 9:30 वाजले आहेत.
तरीसुद्धा उन्हाची तीव्रता जास्त आहे, उष्मा जास्त वाढला आहे. त्यामुळे जैतापूरच्या राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने त्या सर्व सदस्यांनी सरबताचं वाटप या ठिकाणी ठेवलं होतं. हळूहळू ही पालखी आता श्रीदेव वेताळ मंदिराकडे सरकायला लागली आहे. उष्णता वाढते आहे, ऊन वाढतं आहे, पण भाविकांमधला उत्साह काही कमी झालेला नाही आहे. मोठ्या उत्साहात या सर्व उत्सवामध्ये सर्व मंडळी सहभागी झाले आहेत.
पालखी हळूहळू मंदिराकडे सरकते आहे. मी आता मंदिराजवळ आपल्याला घेऊन जातो आहे. बाहेर गावून आलेले किंवा चाकरमाने आहेत की ग्रामस्थ आहेत, स्थानिक ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर देणगीसुद्धा या उत्सवाच्या निमित्ताने देत असतात. ती जमा करण्यात आणि पावती देण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. महिलांसाठी हळदी कुंकू समारंभसुद्धा आयोजित केला आहे, तयारी सुरू आहे. हे कशाला हळदी कुंकू. पालखी मिरवणूक आता मंदिराच्या आवारामध्ये मंडपामध्ये आलेली आहे. थोड्याच वेळामध्ये पालखी मंदिरामध्ये नेली जाईल आणि धार्मिक विधींना सुरुवात होईल. दरम्यानच्या काळात हळदी कुंकू समारंभ आणि दुपारच्या वेळी महाप्रसादाचंसुद्धा आयोजन केलेलं आहे. महाप्रसादसुद्धा वाटप या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायचं आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट्स करा. जवळपास 2 ते 2.5 तासाचा कालावधी लोटला आहे. भाविकांचा उत्साह शिगेला पोचला आहे. पालखी उंचावून भाविक आनंद साजरा करत आहेत. दरवर्षी म्हणजे गेले जवळपास 10 वर्ष हा वर्धापन दिनाचा सोहळा अव्याहतपणे सुरू आहे. मोठ्या उत्साहामध्ये हा सोहळा साजरा होतो. मोठ्या प्रमाणावरती स्थानिक ग्रामस्थ चाकरपाणी या उत्सवासाठी येत असतात आणि मोठ्या उत्साहामध्ये हा उत्सव साजरा केला जातो. श्रीदेव वेताळ मंदिर ट्रस्टच्या वतीने अतिशय सुंदर आयोजन या कार्यक्रमाचं केलं जातं. पालखी आता मंदिरामध्ये नेली जाते आहे. त्या ठिकाणी धार्मिक विधींना सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर दर्शनाला सुरुवात होणार आहे. दुपारी 1 ते 1:30च्या आसपास महाप्रसादाला सुरुवात होणार आहे. भाविक मोठ्या प्रमाणात जमा झालेले आहेत. श्री स्वामी भक्त जैतापूरचेच ग्रामस्थ देवानंद करमळकर श्रीदेव वेताळ मंदिराचा हा बोर्ड उंचावून दाखवतात. मला वाटतं त्यांनी तो मंदिरासाठी आणलेला आहे आणि ते आता ते उंचावून सर्वांना दाखवत आहेत आणि मंदिरामध्ये घेऊन जाणार आहेत. मंदिरामध्ये धार्मिक विधींची तयारी सुरू झालेली आहे. सकाळचे 11 वाजले आहेत. आता धार्मिक विधींना सुरुवात होते. होम हवन आणि सर्व विधिवत संपन्न होणार आहेत आणि त्यानंतर बाकीचे कार्यक्रम सुरू होणार आहेत. दर्शनाची सुरुवातसुद्धा त्यानंतरच होणार आहे. मी आपल्याला पुन्हा एकदा बाहेर घेऊन जातो आहे. थकून भागून आलेल्या भाविकांसाठी मट्टा ताकाची व्यवस्था केली आहे. ताक मट्टा दिलाय सुनीलने मस्तपैकी. चला आपण सर्वांनी थंडगार ताकाचा आस्वाद घेऊया. जवळपास 250 लिटर तिखट आहे या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. बघूया दाखव काय ते काय दाखव बघूया काय आहे. सावकाश सावकाश सावकाश. अरे वा. काय काय रत्नागिरीतून माणसं आले. रत्नागिरीवरून आहे बघा आमचे. धार्मिक विधी मंदिरामध्ये सुरू आहे. दरम्यानच्या काळात महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ सुद्धा सुरू झाला आहे.
दुपारचं जवळपास 1 वाजायला आले आहेत. सर्व धार्मिक विधी संपन्न झाले आहेत, आरती झाले आणि आता महाप्रसाद वाटपाला सुरुवात झाली आहे. महाप्रसाद वाटप होतंय. आमच्या सोबत या, आपण रांगेमध्ये महाप्रसाद घेऊया. हा संपूर्ण व्हिडिओ आपण पहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. महाप्रसाद घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर रांग लावली आहे. 2 कक्ष केले आहेत. एका बाजूला महिला, एका बाजूला पुरुष, अशा पद्धतीने वाटप केलं जात आहे. या आमच्यासोबत महाप्रसादाचा आस्वाद घेऊया. भजन मंडळ जैतापूर यांचे सुरुसावे भजन आहे. त्याचप्रमाणे 4 वाजता ते 4 ते 6 सिद्धकला भजन मंडळ जैतापूर यांचे सुरुसावे भजन. रात्री ठीक 8 वाजता कृपया काउंटर जवळ कोणी गर्दी करू. जेवण आहे. श्रीदेव वेताळ मंदिर जैतापूर या मंदिराचा 10वा वर्धापन दिन सोहळा या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला होता. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका. आणि आपण जैतापूरचे ग्रामस्थ असाल, श्रीदेव वेताळ भक्त असाल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा. आपल्या गावचे हे ग्रामदैवत सर्वदूर पोहोचवण्यासाठी नक्की मदत करा आणि पाहत राहा लय भारी कोकण.